नमस्कार मंडळी. आज एक महत्त्वाच्या विषयावर आपण आज थोडंसं बोलणार आहोत आणि तो विषय साहजिकच राजकारणाबद्दलचा आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की राजकारणाबद्दल आपण कशाला बोलावं, कारण मंडळी लक्षात ठेवा, राजकारणाबद्दल आपण कशाला बोलावं ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस आपण स्वतःला राजकारणापासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही जरी राजकारणापासून स्वतःला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत असला तरी राजकारण तुम्हाला त्या राजकीय प्रोसेसमधून वेगळं ठेवत नाही. बघा, आपण त्याच्याकडं कानाडोळा करू शकतो पण त्याला निग्लेक्ट करू शकत नाही. कारण लक्षात घ्या, राजकारणच असतं की आपल्या देशाच्या ज्या काय सामाजिक, आर्थिक, राजकीय या ज्या धोरणांना, ध्येयांना एक पर्टिक्युलर दिशा देत असते आणि त्याच्या अंतर्गत आपली वाटचाल ही भविष्याकडे होत असते. आणि त्यामुळं आपण जरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी आपली ही जी नजर आहे राजकारणाकडे बघण्याची ही स्पष्ट पॉझिटिव्ह असली पाहिजे. भले आपण राजकारणात डायरेक्ट पद्धतीने असलो किंवा नसलो तरीसुद्धा त्याबद्दल आपल्याला थोडंसं भाष्य करावं लागेल. आणि त्या भाष्यातूनच आपण जो काही कालचा वेगवेगळ्या 5 राज्यामध्ये जे काही इलेक्शन पार पडल्या त्या इलेक्शन संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की वेगवेगळ्या राज्यामध्ये काही राज्यामध्ये सत्तांतरं झाली, काहींच्यात जे आहे ते सत्तेवर आले. पण एक सर्वसामान्य भारतीय म्हणून आपण ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे की आपल्याला जे वाटतं की जे आहेत ते गेले किंवा जे गेले ते परत येतील किंवा गेलेले परत सत्तेवर आपण मतदानाच्या प्रोसेस थ्रू परत त्यांना एखाद्या वेळेस चांगली संधी देऊ. पण आताच्या सगळ्या गोष्टीचा जर का पाठीमागून थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येते बघा, याच्यामध्ये हे गेले, आपल्याला जे वाटतंय हे गेले ते आले म्हणजे आपले थोडेसे चांगले दिवस येतील, थोडेसे जे काय बुरे दिन होते म्हणजे वाईट दिवस होते ते सरतील आणि एखादा करता करिवता राज्यकर्ता सत्ताधीश आपल्यावर म्हणजे आपल्या राज्यावर, आपल्या प्रदेशावर राज्य करेल आणि सर्वसामान्यांचे चांगले दिवस येतील असं जे आपल्याला वाटतं ते काही खरं नसतं. बघा, प्रत्येकजण इथं स्वप्न विकायला आलेला असतो आणि आपली ही जी काही सत्ता आहे कशी येईल, प्रत्येकाला भूक आहे बघा सत्तेची. आणि म्हणून त्या अनुषंगानं प्रत्येकाला सत्तेची भूक असते आणि त्याच्यातून तो स्वप्न विकत असतो आणि सर्वसामान्यांना त्या पद्धतीनं आपल्याकडे तो खेचत असतो आणि त्या प्रक्रियेतून सर्वसामान्यसुद्धा आशेनं एखाद्या सत्ताधीशाला सत्तेतून बाहेर काढतो आणि नवीन एखाद्या राजाला त्या राजमुकुटावरती परिधान करून गादीवर बसवतो. राजकारणाकडे पाहिलं की आपल्याला असं वाटतं की हे दिवस गेले आणि ते चांगले दिवस आले, पण असं काही नाही, असं काही नाही. टोपी कोणत्याही रंगाची असो, सगळ्यांची भूक ही सारखीच असते आणि ती भूक म्हणजे काय असते? सत्ता असते. भारताच्या हिस्ट्रीकडे आपण जर का पाहिलं, महाभारत काळापासून आतापर्यंत फक्त टोप्या बदलत राहिल्या. म्हणजेच महाभारत काळामध्ये सोन्याचे मुकुट होते, नंतर राजे महाराजांचे फेटे आले, नंतर छत्रपतींचा जेलटोप आला, त्याच्यानंतर पेशव्यांची पगडी आली, त्याच्यानंतर ब्रिटिशांची काळी टोपी आली, त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि नंतर काँग्रेसची पांढरी टोपी आली आणि नंतरच्या कालावधीमध्ये RSSची काळी टोपी आली. सत्ताधीश बदलले, डोक्यावर काय घालायचं याचं मटेरियल आणि रंग बदलत गेला, पण पॉवर टेंडन्सीमध्ये काडीचाही बदल झाला नाही. म्हणजे एखादा सत्ताधीश सत्तेवर येतो आणि सत्तेवर आल्यानंतर त्या सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी तो जे काही करतो ते सर्व उपाय हे जगात सर्वत्र सारखे असतात. कारण या सत्ताधीशांना सत्तेत आणण्यासाठी
किंवा सत्ता चालवण्यासाठी जी काही भांडवलशाही किंवा ज्या काही कंपन्या याच्यामध्ये ज्या शिडामध्ये हवा भरतात आणि ती चावी फिरवतात, ती चावी चालून जाते, सत्ताधीश सत्तेत बसतो आणि सर्वसामान्य वाटतो आपल्यासाठी काम करतो. पण तो ॲक्च्युली ज्या कंपन्या, जे उद्योजक त्यांना सत्तेमध्ये बसवतात त्यांच्याच पॉलिसी राबवतात आणि मग हळूहळू सर्वसामान्याकडं जे काय सत्तेचं वितरण व्हायला पाहिजे होतं, सत्तेच्या माध्यमातून विकासाचं जे काय झिरपता सिद्धांतानुसार विकास त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे होता, तो तसा न राहता तो एक ठराविक मुठभर लोकांच्याकडं केंद्रीभूत होतो. आणि म्हणूनच आपण आता बघत आलो आहे की जगभरामधील किंवा भारतातच घ्या, एक साधारणतः 1% किंवा 5% लोकांकडं किंवा सुरुवातीच्या 10% लोकांकडं हे जे काय रिसोर्सेस आहेत किंवा हे संसाधनं जे आहेत त्याचं केंद्रीकरण झालेलं दिसतं. आणि बहुसंख्य प्रजेकडं ते त्यांच्याकडं त्या सत्तेचं किंवा त्या रिसोर्सचं अतिशय दुर्भिक्ष किंवा नाहीच जमा असते आणि त्याच्यामध्ये ते जगत असतात. आणि म्हणूनच ह्या मुक्त अर्थव्यवस्थेकडे, आणि त्यालाच आपण नाव देतो मुक्त अर्थव्यवस्था, म्हणजे जो करेल, जो काम करेल, जो कष्ट घेईल त्याच्याकडे संपत्ती जास्त येईल. आणि जो सर्वसामान्य गरीब आहे, कष्ट करत नाही किंवा कष्ट करत जरी असलं तरी त्याच्याकडे रिसोर्स येत नाही, त्याच्याकडं आपण साधारणतः या दृष्टिकोनातून बघतो की तो काम करत नाही, त्याच्याकडं आर्थिक रिसोर्सेस नाहीत किंवा तो दीन आहे, दुबळा आहे, गरीब आहे. पण ह्या मुक्त अर्थव्यवस्थेकडं पाहताना प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास पोटानी म्हणतात की त्यांच्याच वात्रटिकेमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की बघा, अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेशयात्रा करू शकते. कानोपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकते. कानोपात्राला क्लिओपात्रा करण्याचे स्वप्न दाखवणारी अर्थव्यवस्था दारात आली आहे. यात सगळे हवालात, दलाल, टपालवाले जिंकत राहतील आणि आपण मात्र कर भरत राहू. मुक्त अर्थव्यवस्थेच्या हात टाकीत हवाला म्हणाला, डेटिंगला येतेस. मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवालात म्हणाला, डेटिंगला येतेस. तेव्हा अंगावरील सेस खाली उतरवीत व्यवस्था म्हणाली, या गांधीवादी विचारांचा विनाकारण त्रागा आहे. लोकसभेच्या बेडवर आपल्यासाठी जागा आहे. आणि म्हणून सत्ताधीश बदलले तरी परिस्थिती बदलेल याच्यामध्ये आपल्याला थोडंसं विचार करावा लागेल. ही अशी परिस्थिती बनणार नाही, कारण व्यवस्था चालवणारे हे जे काही उद्योगपती किंवा मुक्त अर्थव्यवस्था आहे हे एकच आहेत. फक्त ते सत्ता ज्या पद्धतीने बदलतात, सत्तेचे वारे ज्या पद्धतीने फिरतात, त्या दिशेनं, त्या प्रवाहानं, त्या मार्गानं, त्या शेडामध्ये ते हवा भरत असतात. आणि मग सामान्य जनता ही सामान्य जनताच राहते आणि हे आपल्या आशेवर जगत राहते. त्यामुळं ही जर परिस्थिती बदलायची असेल तर हे सत्ताधीश नाही बदलत, ह्या भारतामधली हे सामान्य जनताच की ज्याला आपण वी द पीपल ऑफ इंडिया म्हणतो, हीच बदलू शकते. याच्यामध्ये मला मात्र शंका वाटत नाही. धन्यवाद. आपण इथं थांबूया.